श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर आता दिवस मावळलेला आहे आणि भाजीवाला टेम्पो पण आलेला आहे. आवाज यायला लागला आणि आपण शेतातली तुम्हाला माहिती आहे का करडीची भाजी कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आत्ता आपल्याला करडीची भाजी कट करून घ्यायचे, कापून घ्यायचे आणि बनवायचे. आज बघा किती छान अशी करडीची भाजी आहे. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचे, म्हणजे आता कापून घ्यायचे. तर आपल्याला छान प्रकारे मस्त भाजी करायची. आणि ही भाजी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा कमेंटमध्ये. हे करडीपासून हे तेल पण बनतंय आणि हे पानाची भाजी बी केली जाते. आणि कोण कोण खाल्लंय त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला आवडते त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा. तर आता आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आहे अशी छान प्रकारे. आणि गावाकडची भाजी म्हटलं तर का सगळ्याला आवडते आहे आणि एकदम ताजी ताजी फ्रेश भाजी राहते, शेतातून आणलेली. आणि कोणाला पण आवडते ही भाजी. तर आणि ह्याला कसं बनवतात ते पण सांगते तुम्हाला. हे करडीची भाजी डायरेक्ट तेलामध्ये नाही टाकत. ह्याला काय करायचं राहते अगोदर, हे काय म्हणतात, उकडून घ्यायचं राहते पाण्यामध्ये पाणी टाकून उकडून घ्यायचं. नंतर त्याला गच्च पिळायचं, त्याच्यात थोडं पण पाणी नाही ठेवायचं, गच्च पिळून घ्यायचं. म्हणजे आणि हिरवी मिरचीचा ठेसा, परत थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि लसूण, जिरे, मोहरी आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं टाकायचं. आणि कढीपत्ता, कोथिंबीर, कोणी काय टाकते कोणी काय टाकते. आणि फोडणी टाकायचं, पिळून घ्यायचं. आणि ते पिळलेली भाजी जी राहते त्याच्यावर शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरचीचा ठेसा आणि थोडंसं मीठ लावून घ्यायचं. आणि तेल टाकायचं, लसूण टाकायचं, जिरे टाकायचं, मस्त प्रकारे भाजून हे लाल होईपर्यंत लसूण तळून घ्यायचं. आणि नंतर मग भाजी टाकायचं, खालीवरी एकजीव करून घ्यायचं मस्त प्रकारे. आणि मग आपली या भाजीसोबत खरं सांगू का तुम्हाला, भाकरीच छान लागते. चपातीपेक्षा सुद्धा भाकरी छान लागते या भाजीसोबत. तर अशी हे भाजी हिरवी करडीची आणि चुलीवरची गरम गरम भाकरी खूप छान लागते खायला. आणि कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. छान असं कट करून घेतली भाजी आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकले. आता ह्याच्यावर ताट झापून मस्त प्रकारे असं उकडून घ्यायचं. आता आपली भाजी मस्त प्रकारे असं छान उकडलेली आहे. तर आपल्याला ह्या ताटात काढून घ्यायचे भाजी. आणि इकडं लसूण पण वाटून घेतली मी थोडासा. आणि इकडं हिरव्या मिरचीचा ठेसा पण वाटून घेतलं. आणि शेंगदाणे पण आता आपल्याला हे भाजून घ्यायचे, तर म्हणजे आपली भाजी कसं खमंग लागल. तर आता हे भाजून घेते शेंगदाणे. आणि हे तर वाटलेलं आहेच. आणि भाजी पण चांगली उकडली आहे. आता ते पण पिळून घेते, गरम पाणी काढून थंड पाणी टाकून पिळून घेते गच्च. बघा किती मस्त भाजी उकडली आहे आणि कसलं पाणी निघाले बघा भाजीचं. असं हे लाल पाणी निघते. तर ह्याच्यातला पूर्ण कडूपणा जाते ह्या पाण्यात. आता आपल्याला ही भाजी काढून मस्त हे गरम पाणी काढून चांगलं पाणी टाकून पिळून घ्यायचे. बघा मस्त प्रकारे असं मी शेंगदाणे भाजून घेते. आता आपले शेंगदाणे छान मस्त भाजले. आता
आणि इकडे बघा हे भाजी मी छान असं खळखळ पाण्यात धुवून पिळून घेतली. इकडे लसूण पण वाटलेला आहे आणि इकडे हिरव्या मिरचीचा ठेसा पण वाटून घेतली. आता मी हे चांगली पिळून असं फ्रेश झाली आता भाजी. आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरचीचा ठेसा आणि थोडंसं मीठ टाकून एकजीव करून घेणार आहे. आता मी शेंगदाण्याचं कूट पण वाटून घेतले, ह्यामध्ये थोडंसं टाकून घेते हे बघा. आणि आता आपल्याला थोडंसं मीठ पण टाकायचं आहे, तर मी मीठ पण टाकून घेते. बघा भाजी किती होती आणि किती झाली आहे शिजून. आता थोडंसं हिरवी मिरचीचा ठेसा आहे, हे पण थोडासा घेते मी. जास्त तिखट आहे, आपण कच्च्या मिरच्या वाटला. आता हे पूर्ण मी एकजीव करून घेते छान असं. आणि जास्त काही बारीक नाही वाटले, मी मोठा मोठा ठेसा वाटले शेंगदाण्याचं कूट. तरी आमच्या घरी जास्त लागतंय शेंगदाण्याचं कूट, तर मी आणखीन थोडं टाकले. जास्त टाकलं की मग त्यांना आवडतंय, बापाला बी लोकाला बी. तर आता मस्त असं झाले आपलं तयार मिश्रण हे बघा. आता आपल्याला हे फोडणी टाकायचे. इकडे बघा मी थोडंसं तेल टाकून घेतले कढईमध्ये आणि थोडेसे जिरे टाकून घेते. जिरे टाकून घेतलेले आहे मी. आता आपल्याला ह्यामध्ये लसूण टाकायचं आहे. नंतर इथं मी लसूण वाटून घेतलेला होता, लसूण टाकून घेते असं. छान लाल पण झालाय. आता थोडीशी मी हळदी पावडर टाकून घेते याच्यामध्ये का, म्हणजे छान कलर येईन आपल्या भाजीला. खूप छान कलर आले आणि लसूण पण लाल झाले. आता मी सगळं हे मिश्रण ह्याच्यामध्ये टाकते. बघा किती छान झाली आपली भाजी. मी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारला. बघा किती छान झाली आपली भाजी. आता ताट ठेवून घेते त्याच्यावर. बघा किती छान भाजी झालेली आपली, मस्तपैकी. खूप छान भाजी झाली.
आणि हे मस्त गरम गरम भाकरी. चुलीवरच भाकरी बनवणार होते मी, पण उशीर झाला म्हणून त्यामुळं पटपट आवरून घेतली. गॅसवरच केली भाकरी. आणि इकडं मस्त असं थोड्या शेंगा भाजून घेते मी. चला मग सगळ्यांना बाय.